जय हिंद मित्रांनो. आज आपण जे CET-CLचं नवीन जे त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे ते आपण बघणार आहे. तर प्रामुख्याने जे आपले बांधव एम-एड B.एडसाठी जे प्रयत्न करतात त्यांना त्यांच्यापर्यंत इत्यंभूत माहिती आपली पोचली पाहिजे, हा आपला पहिला हेतू आहे. त्यानुसार इथं मी साईटला इथं बघू शकता तुम्ही, हे जे आपल्या इथं बघा CET-CLनं महत्त्वाची सूचना म्हणून हा पॉईंट दिलेला आहे. तर आपले जे मित्र आहेत B.एड जे उच्च शिक्षण विभागांतर येणारे B.एड M.एड अभ्यासक्रम आहेत त्यासाठी जे CET दिलेले आहे त्यांचे कॅप राऊंड मित्रांनो चालू झालेत. आता हे नोटिफिकेशन आले कधी बघा, हे 23/6/2005ला. म्हणजे मित्रांनो आपल्याला माहितीप्रमाणे इथं जर बघितलं तर आज हा व्हिडिओ बनवताना हा दुसरा दिवस झालेला आहे. म्हणजे प्रत्येक मित्रांसाठी इथं स्पष्ट दिलेलं आहे, B.एड M.एड आणि M.एडसाठी मूल्यांकन वर्ष 2025-26साठी CAP नोंदणी वेळापत्रक. आता CAP म्हणजे काय प्रत्येकाला माहिती आहे, कॅप राऊंड. आता कॅप राऊंडचं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे मित्रांनो. तर इथं सगळ्यात महत्त्वाचं जे वेळापत्रक आहे ते आपण पुढे बघणारच आहे. पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आलात असाल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो कसं आहे, शिक्षक हा वाटाडे आहे, म्हणजे वाट दाखवून देणारा एक पेशा आहे. प्रत्येकाला चांगला ट्रॅकवर न्यायचा. आम्ही तुम्हाला फक्त ट्रॅक दाखवणार, तुम्ही तिथून कसं चालायचं तुम्ही ठरवायचं. हा ट्रॅक दाखवणारा एक हा शिक्षक पेशा आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं येतात ते M.एड आहे, B.एड आहे, D.एड आहे. हे प्रत्येक टप्प्याटप्प्याने, जसं की आता आपली पॉलिसी एज्युकेशन न्यू पॉलिसी जी 2020ची आलेली आहे त्यानुसार प्रत्येक टप्प्यानुसार प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे आणि त्यालाच रिलेटेड हा आताच आपला व्हिडिओ शूट होतो आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो इथं दिलेलं आहे बघा, की केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा कॅप अर्ज भरण्याचं वेळापत्रक खाली दिलेलं आहे, आपण बघतो आहे. आता हे कॅप ज्या दिवशी चालू होणार आहे त्यावेळेस प्रामुख्यानं आपल्याकडं डॉक्युमेंट मित्रांनो, मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की जे B.एडचे असतील, B.एड ELCT किंवा अंतर्गत जे असते इंटिग्रेटेड जे कोर्सेस आहेत त्या सर्व मित्रांना मी सांगितलेलं होतं की मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर ठेवा. कारण का ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रवेशाला जात असता त्यावेळेस पहिली गोष्ट लागते ते आपला कागद क्लिअर लागतो. आपल्या सगळं गावरान भाषेत सांगायचं म्हणजे कागद क्लिअर लागतो. तर इथं बघा तुम्हाला मी सांगतो पुढं जे आलेलं आहे त्या आता इथं तुम्ही बघू शकता अभ्यासक्रमाचं नाव म्हणजे कोणत्या वर्षाचं आहे, B.एड M.एड किंवा सेपरेट M.एड असं कोणतं आहे. तर त्यानुसार पहिल्यांदा आलेलं आहे ते B.एड M.एडसाठी आले. त्यांना आहे 23/6/2025 ते 4 जुलै 2025पर्यंत तुम्ही कॅप राऊंडसाठी अर्ज करू शकता. मित्रांनो सगळ्यात ध्यानात ठेवा, याच्यासाठी कुठलं M.एडवाले M.एड आणि B.एड अंतर्गत. तर याच्यानंतर जे व्हेरिफिकेशन असेल त्यांची जे आपले CET-CLची जी टीम असणार आहे स्क्रुटिनी करणारी, ती कागदपत्रांची तुमची छाननी करणार आहे. त्याला किती टाईम आहे तर 24/6/2025 ते 8/7/2025. म्हणजे तुमच्या मित्रांनो ध्यानात आलं असेल किती फास्ट प्रोसेसने ही गोष्ट चालू आहे. कारण प्रत्येक आता टप्प्याटप्प्यानं लॉच असेल, नंतर तुमचे आपले जे MBAचे असतील, B.एड ELCTचे असतील, वेगवेगळ्या पातळीवरचे रिझल्ट जाहीर डिक्लेअर होतात आणि त्यांचे कॅप राऊंड चालू झालेत मित्रांनो. त्याच्यामुळं प्रत्येक मित्रानं आपले डॉक्युमेंट क्लिअर करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यानंतर पुढचा भाग असा आहे की काही मित्रांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही B.एडसाठी ॲडमिशन तर घ्यायचं आहे, पण कॅप राऊंडची प्रोसेस नक्की पहिल्यांदा काय करावं लागेल. तर मित्रा ध्यानात एकच ठेवतो, तुझ्या जे जवळचं सिटी असेल किंवा गाव असेल तिथं जा, जो फॉर्म भरणारा तिथला जो ऑपरेटर असेल त्याच्याकडून तू केंद्रीभूत लागते यायची. नाहीतर काय पूर्व घेणार डॉक्युमेंट आणि डायरेक्ट कॉलेजवर जाणार, तसं ॲडमिशन होणार नाही मित्रांनो. तुम्हाला सगळी प्रोसेस ही CET-CLच्या धोरणानुसारच करावी लागेल. लक्षात आलं, महत्त्वाचं पॉईंट. आणि त्याच्यानंतर दुसरा पॉईंट येतो की ते तुम्ही जे डॉक्युमेंट करणार आहे त्याच्यामध्ये एकदम
एकदम केअरफुली प्रत्येक माहिती भरायची मित्रांनो. कारण काय होतं, ज्यावेळेस एखादा उमेदवार हा कास्टमध्ये असतो, पण त्यावेळेस त्याच्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळं तो तो फक्त ह्याचा फॉर्म भरतो आणि शेवटी त्याच्याकडे डॉक्युमेंट आलेलं असतं, पण त्यानं ज्यावेळेस फॉर्म भरणार आहे त्यावेळेस फुलफिल केलेलं नसतं की म्हणजे माझ्याकडं हे आहे म्हणून, सर्टिफिकेट आहे म्हणून. मग ज्यावेळेस ॲडमिशनवर होतं त्यावेळेस तो म्हणतो की मी तर कास्टमधनं आहे, माझं ॲडमिशन कसं काय नाही. पण त्यानं ज्यावेळेस तिथं फॉर्म भरणार आहे त्यावेळी दिलेलंच नसतं ना, कारण तो फॉर्म हा ओपनमधून ग्राह्य धरला जातो मित्र. त्याच्यासाठी आपल्याकडं ना प्रत्येक टप्प्याटप्प्याचे कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट व्हॅलिडिटी मात्र मित्रांनो ध्यानात ठेवायचं, काढून प्रत्येकाने घ्यायची. त्याची पोचपावती तर सोबत असलीच पाहिजे आपल्या, कारण पोचपावती सोबत असेल तर तुम्हाला प्राधान्यानं, तेही सेकंड राऊंड संपायचे जे आदली तारीख आहे ना आतली, त्या दिवशी तुम्हाला कॉलेजमध्ये ते जमाच करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची माहिती. तर अशा रीतीने आपण सगळी माहिती इंटरव्ह्यूत बघितलेलं आहे मित्रांनो. कुठलाही मित्रांनो गडबड न करता एकदम शांतपणे आपल्या लॅपटॉपवर असेल किंवा कुठं नेट कॅफे असेल, इथं जाऊन तुम्ही व्यवस्थित माहिती भरा. कारण त्या माहिती तिथं एक चूक तुम्हाला तुमचं पुरं वर्ष वाया घालवते. बस एवढंच मित्रांनो. धन्यवाद.